नमस्कार. तर आजची रेसिपी आहे एकदम झटपट एका पॉटमध्येच बनवणारी मंचुरियनची. एवढी सोपी रेसिपी तुम्ही कुठे पाहिली नसेल. यापूर्वी याची शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता. तर शॉर्ट बऱ्याच लोकांना जमत नाही शॉर्ट व्हिडिओ बघून, त्यामुळे आता हा एक नॉर्मल व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते आहे. तर भाज्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, कांदा सगळं याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अद्रक लसूण टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि प्रोटीनसाठी पनीर टाकलेलं आहे. नक्की टाकून बघा, इतकी मस्त लागते ही. याला चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये जसं तुम्हाला हवं असेल तसं बारीक करून घ्यायचं आहे, जाडसर थोडंसं, आणि मीठ टाकायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पाणी सुटलं तर ते काढून तुम्ही याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे मैदा याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर एक सोया सॉस तुम्हाला 1 चमचा नक्की टाका, स्किप करू नका. हॉटेलच्या पण तोंडात मारेल एवढं मस्त हे मंचुरियनची रेसिपी एकदम सॉफ्ट अशी बनते. आणि आता याचा बॉल बनतो आहे का ते बघायचं, आणि तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही हे ते बॉल करून घेऊ शकता. आणि मी इथे कॉर्नफ्लोअरमध्ये इथे बुडवून घेतलेलं आहे. तुम्हाला स्लरी करायची असेल त्यामध्ये तुम्ही बुडवून घेऊ शकता, स्लरीने थोडे क्रिस्पी होतात. तर आता मी इथे सगळे बॉल असे करून घेते आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला टिफिनला बनवायचं असेल तर रात्रीच तुम्ही ही तयारी करून मिक्सचर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, आणि सकाळी बॉल करून पटकन तुम्ही मंचुरियनची राईस किंवा मंचुरियन पण टिफिनला देऊ शकता मुलांच्या. आणि त्यानंतर आता मी इथे हे बॉल्स तळून घेणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघा, तर मी अजून काय काय रेसिपी केल्या आहे ते पण दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी. आणि ह्याचा रिव्ह्यू पण मी आणि याच्यात 2 प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. एकदा तुम्ही बॉल करून ठेवले तळून की ज्याच्यामध्ये ग्रेव्ही ड्राय तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही ऐन वेळेवर करू शकता. तर आता इथे बॉल्स तळून घेतलेले आहे. पहिले मी ड्राय करते आहे कारण माझ्या बाळाला ड्राय खायचं होतं. आता सगळे बॉल्स तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. अद्रक लसूण मिरची स्लिट करून टाकलेली आहे. त्यामध्ये कांदा मोठा मोठा चिरलेला आणि शिमला मिरची ह्याच्यात टाकायची आहे. आणि त्याचबरोबर याला थोडंसं फ्राय करायचं आहे हाय फ्लेमवर. आणि चिली सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस. आता रेड आणि ग्रीन चिली मी मुलगा छोटं बाळ खाणार आहे म्हणून थोडं टाकते आहे. नंतर मी स्पायसी केलं होतं आमच्यासाठी. आणि आता थोडी कॉर्नफ्लोअरची स्लरी थोडं टाकत गेलेली आहे, पाणी बघू शकता, कारण मग मला ड्राय करायची होती ही रेसिपी म्हणून. एकदम पाणी टाकल्यावर ते ग्रेव्ही झालं असतं. तर एकाच रेसिपीमध्ये मी ड्राय आणि ग्रेव्ही असे दोन्ही मंचुरियन इथे नंतर करून घेतलेले होते. तर चमच्याने मी थोडं पाणी टाकत गेलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं सगळं डिटेल दाखवलं जात नाही, म्हणून हा एक लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी इथे मी टाकते आहे. तर आता मस्त असं हाय फ्लेमवर मंचुरियन वाफलेलं आहे छान, आणि बघू शकता झालेलं आहे ना हॉटेलपेक्षा पण भारी. कलर टेक्स्चर सगळं सेम, आणि बॉल तर हॉटेलपेक्षा पण सॉफ्ट इथे बनलेले आहे. बऱ्याच जणांचे बॉल कडक होतात. तर मी ज्या रेसिपी ज्या सांगितलेलं आहे सेम त्याचप्रमाणे तुम्ही करा, आणि पनीरने याची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल लागते. तर नक्की तुम्ही पण करून बघा, आणि व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. 1 नंबर असं बेस्ट व्हिडिओ हा रेसिपी बनलेली होती, कारण मी खाल्लेली आहे म्हणून मी सांगते आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना. तुमच्या घरात तुम्ही जेव्हा केलं तेव्हा तर परफेक्ट अशी ही रेसिपी आता झालेली आहे. आणि मी आता रिव्ह्यू आणि टेस्ट करायला देते आहे माझ्या बाळाला. तर चला आता आपण बघूया. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर चला आता तो तुम्हाला सांगेल खाऊन की कसं झालेलं आहे. मी त्याच्याकडे आता घेऊन जाते, आणि तुम्ही मग त्याचा फीडबॅक आता ऐका. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या केलेल्या डिश दाखवणार आहे. मंचुरियन रेडी. वाव, सॉफ्ट आहे. कसं बनलं? छान. हां, हॉटेलपेक्षा छान का घरचं छान? हॉटेलपेक्षा छान. घर मम्मी खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे. थँक्यू. तर ऐकलंच असेल तुम्ही फीडबॅक, आणि चमचा किती सॉफ्टली आतमध्ये जात होता ते बघितलं असेल. त्याचबरोबर मी केलं होतं नंतर ग्रेव्ही मंचुरियन किती मस्त झालेलं आहे बघू शकता. आणि त्याच्यानंतर मंचाव सूप केलेलं आहे, त्यामध्ये पण मी थोडं पनीर टाकलं होतं, मशरूम टाकले होते. आणि त्याच्यानंतर मी केलेलं आहे इथे हे नूडल्स पण कसे बनवायचे फ्राईड, ते पण मी बऱ्याच वर्षांपूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे, 6-7 वर्षांपूर्वी. तो तुम्ही बघितला नसेल तर चायनीजच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. सगळ्या डिटेल व्हिडिओ मी तिथे टाकलेले आहे. चला तर आता डिश तयार करून घेते, काय काय बनवलं ते दाखवते. फ्राईड राईस केला होता, आणि त्यानंतर आपलं बनवलेलं मंचुरियन किती जास्त गरम गरम ग्रेव्हीवाला बनलेलं आहे बघू शकता. आणि त्यानंतर सुके पण तुम्ही हे मुलांना खायला देऊ शकता सॉससोबत, कारण व्हेजिटेबल्सचेच आहे सगळे, त्यामुळे ते हेल्दी पण आहे. आणि बरोबरच सूप इथे मी सगळं आता इथे सर्व करून घेते आहे. आणि
चायनीज आपली इथे मेन्यू किंवा डिश बनवून सगळे चायनीजच्या तयार झालेलं आहे घरच्या घरी एकदम मस्त. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मनीज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशा छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. आणि टिफिनच्या काही रेसिपीज मुलांसाठी झटपट बघायच्या असेल तर त्या पण कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.